सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी 2025 बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट स्वतः ऑफिशियली बोर्डाने आपल्याला दिलेली आहे. बोर्डाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे बोर्ड परीक्षेसाठीची, तर त्यांनी इथं एक नोटीस जाहीर केलेली आहे. या नोटीसमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे इथं माहिती दिलेली आहे, जे की बोर्ड परीक्षेला आता जाणार आहेत. आणि बोर्ड परीक्षेला जाण्याच्या अगोदर तुम्ही हे व्हिडिओ पाहणे खूप गरजेचं आहे. जे काही महत्त्वाचं बोर्डाने इथं नोटीस काढून विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, तर ती माहिती असणे तुमच्याकडे इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे, तर तुमचा अभ्यासामध्ये थोडासा वेळ काढून ही अपडेट तुम्ही नक्की पहा आणि होत असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि तुम्हाला सर्व पेपरचे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. त्याआधी सर्वांनी चॅनल इथं काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की प्रिपरेशनसाठी तुम्हाला एकदम बेस्ट व्हिडिओ महाराष्ट्रामधून टॉपचे व्हिडिओ तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक आहे, आणि बाकीचे पेपरचे व्हिडिओज तुम्ही चेक करू शकता, चॅनलवरती आलेले आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण वन बाय वन इथं पाहूया. तर पाहू शकता बोर्डाने ऑफिशियल इथं नोटीस काढली आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे. तर आपल्याला जसं माहिती आहे की 10वी 12वीची बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणार आहे. 12वीची बोर्ड परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 मध्ये व माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र म्हणजे 10वीची परीक्षा 21/2/2025 ते 17/3/2025 या वेळेमध्ये होणार आहे. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. तर पहा, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत मान्य शिक्षण मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 12वी व इयत्ता 10वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन व मंडळ प्रयत्नशील आहे. या संदर्भात मान्य मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली व मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरचित्रप्रणालीद्वारे म्हणजे व्हिडिओ कॅमेराद्वारे बैठक घेण्यात आली. म्हणजेच काय, यांची एक मीटिंग झालेली आहे बोर्ड परीक्षेसाठीची. ठीक आहे, तर पहा, या दूरचित्रप्रणाली बैठकीमध्ये मान्य मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी यावर्षी होणाऱ्या 12वी व इयत्ता 10वीच्या परीक्षांच्या धर्तीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वीची बोर्ड परीक्षा तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाणार आहात देण्यासाठी, तर त्यासाठी काही महत्त्वाचे इथं निर्णय घेण्यात आलेले आहेत. ते निर्णय इथं सांगितलेले आहेत. तर पाहूया आपण वन बाय वन. इथं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, तेवढं लक्षात ठेवा. तर पहा, सर्वात पहिला इथं ते म्हणजेच की राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्रावरती निगराणी ठेवण्यात येईल असं सांगितलेलं आहे. दुसरं म्हणजे परीक्षा सुरू होण्या अगोदर 1 दिवस आधी परीक्षा केंद्रांवर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का. आवश्यक भौतिक सुविधा म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी पाणी पिण्यासाठीची व्यवस्था किंवा बसण्यासाठीची सुरळीत व्यवस्था, अजून तुमच्या वर्गखोल्या वगैरे हे सर्व व्यवस्थित आहे का याची पडताळणी विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी. ठीक आहे, तर याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. नंतर 3 नंबर, परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल. म्हणजे व्हिडिओ कॅमेराद्वारे व्हिडिओ चित्रीकरण रेकॉर्डिंग करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. 4 नंबर, जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठे पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ठीक आहे, नंतर 5 नंबर, जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व घटकांची फेशियल रिकॉग्निशन सिस्टीमद्वारे तपासणी करण्यात येईल. म्हणजे तुमच्या एक्झाम सेंटरवरती जे सुद्धा पर्यवेक्षक, केंद्र संचालक वगैरे सर असतील, तर त्यांची इथं फेस रिकॉग्निशन सिस्टीमद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचं आहे. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. ठीक आहे, त्यानंतर 6 नंबरची पहा की महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिस ॲक्ट 1982 या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्या दाखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. म्हणजे जे विद्यार्थी कॉपी करतील किंवा
जे मदत करतील विद्यार्थ्यांना कॉपी करण्यामध्ये त्यांच्यासाठी हा जो ॲक्ट आहे स्पेशली महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिस ॲक्ट 1982 याच्याद्वारे त्यांच्यावरती कारवाई नक्की करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. 7 नंबर, परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येईल. लक्षात ठेवा झेरॉक्सचे सेंटर बंद राहणार आहेत, त्यामुळे अगोदरच तुमचे जे सुद्धा झेरॉक्स वगैरे म्हणजे तुमचं हॉल तिकीटचं असते ना काढायची असेल वगैरे तर तुम्ही ते काढून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पहा हे महत्त्वाचे उपाययोजना करण्यात येणार असून याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व परीक्षाशी संबंधित सर्व घटक यांनी नोंद घ्यावी. तर हे विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, सर्वांसाठी महत्त्वाचं होतं म्हणून तुम्हाला मी अपडेट दिली. ओके, अपडेट पुढे नक्की शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला मिळणारच आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.